पाय, खाली लोकं वर पाय, गद्दारांचं करायचं काय, खाली लोकं वर पाय, शिवसेनेचा, शिवसेना, शिवसेना, जिंदाबाद, जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, 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 शिवसेना जिंदाबाद, तो सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तो सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तो सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तो सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो, हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो, शिवसेना, शिवसेना, शंभर मोके, शंभर मोके, हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा अरे शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद, अरे शिवसेना अंगार है, बाकी सब अंगार है, शिवसेना अंगार है, बाकी सब अंगार है। सर्वांनी खासदार 6 खासदार निवडून आणण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं होतं, पण उद्धव साहेबांच्या विश्वासाला कुठेतरी एक गद्दारी करून ही लोक शिंदे गटामध्ये सामील झालेली आहेत. त्याच्या निषेधार्थ आज आपण इथे जमा होऊन एक आंदोलन केलेले. तरी मी आपल्या शिवसैनिकांना करतो की इथून पुढे आपल्याला पुन्हा आपला खासदार निवडून इथे आणायचा आहे, त्यासाठी मेहनत करायची. आणि मी माझे 2 शब्द बोलून इथेच थांबतो. सगळ्यांनी बघताय की पहिले आमदार कुठले, नगरसेवक कुठले, आणि आता हे जे पक्षाचे जण मोठे झाले, आमच्या मानकुश शाहीनगरमध्ये ज्यांनी भरघोस मतदान घेतले ते खासदार सुद्धा गेले. अरे आम्हाला लाज वाटते की आम्ही कोणासाठी मेहनत केली. अरे तुम्ही पैशासाठी गेले, स्वतःच्या कामासाठी गेले, कशासाठी गेले माहित नाही, पण आम्ही तुमच्यासाठी मेहनत केली, आम्हाला सोडून का गेले. फक्त निवडून येण्यासाठी आपल्या पक्षामध्ये जायचं आणि इलेक्शन लढून जिंकून यायचं एवढंच माहितीये. अरे पण ज्या मतदारांनी तुम्हाला मत दिले त्या मतदारांचा तुम्ही त्या मतदारांचा विचार करा. आज खासदार निवडून दिले, इकडची जनता म्हणते काहीच नाही काम केलं खासदाराने. अरे ठीक आहे, आम्ही वाट बघत होतो की आता नाही उद्यावर फंड नसेल काय नसेल, पण आता तो फंड आलेला आहे. आता पण तरी पण ते काय सगळं टाकून आम्हाला जनतेला पळाले, जनतेचे कामं टाकून पळाले. असे खासदार आम्हाला पुन्हा नकोय. आणि हे जर पुन्हा इथे आले तर हे पडल्याशिवाय यांना राहणार नाही. ही जनता यांना पुन्हा उभं नाही करणार. यावेळेला 1,20,000चे मतदान मानकुश शाहीनगरने दिलंय. पुढच्या वेळेला 20,000 पण मतदान देणार नसेल. हे खासदार पुन्हा निवडून येणार नाही. हे साथ जे गेलेले गद्दार ते गद्दारच आहेत. आम्ही थांबलो ते शिवसैनिक आहे, निष्ठावंत आहे, गेले ते गद्दार आहे, त्यांना पुन्हा निवडून आम्ही आणणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेना है हो निराले भाई संजय पाटील दिसले नाही पाहिजे. गद्दार आमच्या मानपूर शिवाजीनगर मध्ये संजय पाटील पुन्हा आम्हाला दिसायला नाही पाहिजे. आम्ही जीवन रान
फिरून फिरून मतदान केलं. आम्ही एप्रिल महिन्यात मार्च महिन्यात ते भर उन्हात आम्ही फिरलेल्या महिला आहेत. आमच्या मुलाबाळा आम्ही गावी नाही गेलो पण त्या माणसासाठी आम्ही फिरलो. आता दिसलं ना गद्दार एवढा इष्ट काय करणार आहे, घेऊन जाणार आहे वरती. सगळं मुसलमान बंद अशी बोलत होती की आम्ही त्याला निवडून आणूया, आम्ही त्याला निवडून आणूया. एवढं हट्ट करून आम्ही निवडून आणलं होतं त्याला. आम्ही त्याला निवडून आलाय. सगळ्या पक्षी शिवसेनेमध्ये येतात, निवडून जातात, नंतर गद्दारी करतात. लेकिन सगळं मोदी पण आलं की शिवसेनेमध्ये निवडून गेला. शिवसेनेमध्ये आणि तिथून घेऊन जायचं आणि हे पण सगळं शिवसेनेमध्ये येतात, गद्दारी करतात, निवडून जातात. लेकिन काय काम करत नाही, कुणाला काम करत नाही. लेकिन आम्ही करतो त्यांच्यासाठी. शिवसेना लोक कष्ट करतात, सगळं आम्ही निवडून देतात. आमच्या लोकांचं आम्ही कसे निवडून आणतो आम्हाला माहिती आहे. आम्ही कसं निवडून आणतो माणसाकडे आम्हाला पैशासाठी केले. अरे आहे ना दुनियाभरचा पैसा आहे. आम्ही लोकांनी कमी कामं नाही केली. आम्हाला 10 रुपये दिला नाही. आम्ही 1 रुपया घेऊन सुद्धा पण आम्ही निवडणूक जिंकून. बॅनर लागला होता की ऑपरेशन ऑपरेशन लांडग्याचे बॅनर लावून निषेध करण्यात आलेला. ज्या माणसाला भरभरून या विधानसभांनी खासदार बनवल्यात त्यांनी आज गोवंडीची जनता संघ धोका दिलेला आहे. त्याच्याबद्दल काय सांगणार? आज आपल्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवितो की आज हे त्या लोकांनी जे ऑपरेशन टायगर बोलतायत हे ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन लांडग्यांचं आहे. हे लांडग्यासारखे पळालेत. टायगर कोणाला बोलतात? मी राजीनामा देतो आणि मी जातो, याला टायगर बोलतात. हे टायगर नाहीयेत, हे लांडगे आहेत. हे कोण आहेत? लांडगे आहेत. यांना निवडून आम्ही दिलंय, आम्ही मेहनत केली आहे, आम्ही आमच्या रक्ताचं पाणी केलंय, आम्ही लढलोय, आम्ही यांच्यासाठी ग्राउंड लेवलला लढलोय, तेव्हा हे जिंकून आलेले आहेत. आणि या लोकांनी या महाराष्ट्राची गद्दारी केलेली आहे. या लोकांनी या सर्वसामान्य जनतेची गद्दारी केलेली आहे. आणि जे मोठेपणा बोलतात की ऑपरेशन टायगर, कुठलं ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन लांडग्यांचं आहे. येणाऱ्या टायमाला काय वाटतं तुम्हाला की जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे? नक्कीच येणाऱ्या टायमाला जनता त्यांना जागा 100% दाखवून देणार. कारण की लोकशाहीच्या पद्धतीने आम्ही लोकशाहीवरती विश्वास ठेवणारे आहेत. उद्धव साहेबांचं नेतृत्व खंबीर आहे. आज आम्ही जागा आमच्या पक्षासाठी हक्काने मागून घेतलेली आणि पहिला आमचा खासदार सेनेचा इथे आम्ही संजय भाऊंच्या रूपाने दिलेलं. पण त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं की ते गद्दारी करतील करून, पण त्यांनी गद्दारी केली. त्या गद्दारीचं मोजमाप त्यांना करावं लागेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पाणी पाजू आम्ही.